कडे शहराच्या विकास आराखड्याप्रमाणे शिक्षणाचाही विकास आराखडा आखण्यात यावा अशी भूमिका राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली। तर नुसतं शिक्षणात बदल आवश्यक नसून या क्षेत्रातही बदल गरजेचा असल्याचं परखड मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलंय। शिवसेना नेते डॉक्टर मनोहर जोशी यांनी लिहिलेल्या पुढची पिढी या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात तावडे आणि ठाकरे यांनी आपल्या शिक्षण पद्धतीविषयीची मतं दिलखुलासपणे व्यक्त केली। मुंबईत प्रभादेवी येथील कोहिनूर हॉलमध्ये या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा पार पडला। उद्धव ठाकरे, विनोद तावडे आणि मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं। मनोहर जोशी यांनी 20 शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या त्यांच्या करिअर संकल्पना संदर्भात घेतलेल्या मुलाखती या पुस्तकात आहेत। मनोहर जोशी यांनी यातील काही विद्यार्थ्यांच्या संकल्पना आपल्या भाषणातही सांगितल्या। आताच्या या सगळ्या पद्धतींमध्ये आपण फक्त चतुर्लिंगम निर्माण करतो आणि माझी कल्पना या महाराष्ट्रात शिक्षण मंत्री म्हणून असं आहे की 50% चतुर्लिंगम आणि 50% रांचो उभे राहिले पाहिजे। पण आम्ही मात्र आमच्या शिक्षणाचा पाठ्यक्रम जो लॉर्ड मॅकॉले सोडून गेला होता इंग्रजांच्या काळात तोच चालवतोय। दर 5 वर्ष शिक्षणाचा प्लॅन डीपी प्लॅन नको यायला। म्हणजे नुसतं शिक्षण देऊन उपयोग नाही, त्या शिक्षणाला पुढे साजेसं त्याचं कर्तृत्व सिद्ध करायला एक काहीतरी क्षेत्र मिळालं पाहिजे। मला असं वाटतं हे शिक्षणाच्या पद्धतीत बदल करताना विनोदजी बदलत्या काळाप्रमाणे आपण सगळ्यांनी मिळून या क्षेत्रात सुद्धा बदल केला पाहिजे। आहेत मुलं आपले तेवढे थोडीशी आहेत, अगदी ओबामा कौतुक करतात, सगळे कौतुक करतात। मध्ये आपले पंतप्रधान सुद्धा परदेशात जाऊन तिथल्या लोकांना आवाहन करून आले की बाबा तुम्ही या आता परत आपल्याकडे। त्याचे वडील एक सामान्य कार्यकर्ता पण बाळासाहेबांचा निष्ठावान शिवसैनिक आणि म्हणून मला माहिती आणि त्याचा मुलगा अक्षय सावंत ऑस्ट्रेलियात गेला। जाताना पुन्हा विचारलं तू कोण होणार मोठेपणी, तो म्हणाला मी 5 स्टार हॉटेल काढणार। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।